वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या विश्वाचे 4 भाग मानले जातात। एक ब्रह्म, दुसरा स्वतःला जाणून व्यक्त होणारा सच्चित आनंद स्वरूप ईश्वर, तिसरी शारदेची विशाल शक्ती व चौथा प्रत्यक्ष दिसणारे ब्रह्मांड व निसर्ग। निर्गुण ब्रह्मातून प्रगटलेल्या ईश्वरातून अनंत तारे, ग्रह, सजीव, निर्जीव सृष्टी सहजपणे निर्माण होतात। यातील पृथ्वीसारख्या ग्रहावर सजीव सृष्टी आहे। मनुष्य सोडून इतर प्राणी केवळ आहार, निद्रा, भय, मैथून या चाकोरीत जीवन जगतात आणि मरतात। मानव प्राणी मात्र सृष्टीची रचना कशी निर्माण झाली, मी कोण आहे हे जाणत आपल्या असीम बुद्धीद्वारे अनेकविध ज्ञानमय विज्ञानमय जगतातील चमत्कार निर्माण करू शकतो। ईश्वराने निर्मिलेल्या या वैविध्यपूर्ण जगात मानव आपल्या अल्पशक्तीने निसर्गातीलच मूलद्रव्य व विजेसारख्या शक्तीचा वापर करून कौशल्याने संगणक ते रॉकेट सारख्या अद्भुत गोष्टी निर्माण करू शकतो। 2023 साली भारताचे चांद्रयान 3 यशस्वीरित्या चंद्रावर उतरले। भारत आता अवकाशात स्वतःचे फिरते स्थानक तयार करत आहे। चंद्रावरील पाण्याचा शोध घेऊन 2047 पर्यंत चंद्रशक्ती नगरे विकसित करण्याचा विचार सुरू आहे, तर 2083 पर्यंत कदाचित आपण विमानात बसल्याप्रमाणे चंद्रावर सहलीही काढू शकू। यशस्वी सूर्य मोहिमांद्वारे अक्षय व प्रदूषण विरहित अशा सौर ऊर्जेचा अधिक उपयोग करून घेऊ। या सर्व गोष्टींसोबत मानवाला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर यासारख्या आंतरिक विकारांचाही सामना करावा लागतो, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे। हे आंतरिक युद्ध जोपर्यंत मानव जिंकणार नाही तोपर्यंत वैज्ञानिक प्रगतीबरोबर विध्वंस व नाशाची बीजे पेरली जातील। परिणामी घराघरातील व राष्ट्रातील कनक, कांता, कीर्ती, सत्ता, संपत्तीसाठी एकमेकांना दुःखात टाकणारे हजारो प्रसंग, स्वार्थ, भांडणे, मारामाऱ्या, खून, युद्ध अशा प्रसंगांना सामोरे जावे लागेल। स्वामी विवेकानंद म्हणतात, एखाद्याच्या प्रगतीमध्ये जर दुसऱ्याच्या दुःखाची काळी बाजू असेल तर शांती, सुख, समाधान कसे मिळणार? वेदशास्त्र, उपनिषदांनी व अनेक संत महंतांनी यासाठी विविध मार्ग सांगितले आहेत। 21व्या शतकातील थोर विचारवंत सद्गुरू श्री वामनराव पै यांनीही आपल्या जीवन विद्येत शांती सुखाचा राजमार्ग सांगितला आहे। ते म्हणतात, सुख हे देण्यात आहे, ओरबाडण्यात नाही। आनंद वाटा म्हणजे आनंद मिळेल। निसर्गाचा क्रिया प्रतिक्रिया रूप नियम मनालाही लागू आहे। सर्वांचे भले व्हावे ही विश्वात्मक देवाप्रती केलेली विश्व प्रार्थना सर्वजण खऱ्या अर्थाने म्हणू लागले व त्याप्रमाणे जगू लागले तर ही प्रार्थना सर्व जग सुखी करण्यास निश्चितच समर्थ आहे। अशा शुभ विचारांसोबत निर्माण होणारा संगणक युगातील युवा वर्ग चंद्र व सूर्यावर पाऊल ठेवून भारताचे वैज्ञानिक भविष्य उज्ज्वल करेलच, त्यासोबतच आत्मसूर्यापर्यंतचा त्याचा प्रवासही असीम आनंदाची प्राप्ती करून देईल। याचबरोबर ज्या निर्गुण ब्रह्मातून हे विश्व निर्माण झाले त्या निर्मात्याचा शोधही पूर्ण होईल। हे कोटी सूर्य ईश्वरा गणराया सर्वांना आशीर्वाद दे, आशीर्वाद दे। तथास्तु, तथास्तु, तथास्तु।